नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशम हिंद केसरी बकासूर बनपुरी मैदानामध्ये पळताना दिसणार का, ह्याचीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तसंच आपला सर्वांचा महाराज आज पळताना दिसणार आहे का व तसाच कधी पळताना दिसेल याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भावांनो, मागील मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसला होता, ते म्हणजे बिंजोडला 4 तारखेला भावांनो भिवंडी इथे आपल्याला बकासूर पळताना दिसला होता. परंतु बकासूरचा तिथे फक्त फेऱ्याच झाला होता, शर्यत काही जमली नाही. परंतु नंतर जमली देखील होती, परंतु त्यानंतर कॅन्सल झाली. असो भावांनो, बकासूर मुंबईनंतर आता कधी पळताना दिसेल, तर भावांनो आता बकासूर आपल्याला 8 तारखेला पळताना दिसणार आहे अशी अपडेट मिळाली होती. तर बकासूर आज पळणार का, तर नाही भावांनो, आज कुठल्याच मैदानामध्ये आपला लाडका बकासूर कुठल्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आपला बकासूर दिसणार आहे 8 तारखेला देवाभाऊ केसरी जे मैदान संपन्न होणार आहे त्या मैदानामध्ये आपला बकासूर 100% पळताना दिसेल. तसाच रुस्तम द्वादशम हिंद केसरी बकासूरच्या दावणीतला महाराज, भावांनो महाराज कोणत्या मैदानात दिसेल, तर भावांनो महाराज देखील 8 तारखेलाच पळताना दिसणार आहे. भावांनो महाराज आणि बकासूर सज्ज झालेले आहेत आणि भावांनो नक्कीच वेगळे पैऱ्यामध्ये आपल्याला हे दोघे पळताना दिसतील. दोघांना शुभेच्छा 8 तारखेच्या मैदानासाठी. धन्यवाद भावांनो.